काऊन काय झालं जवाई ना ते येवाई कुठे गेले म्हणते जीवाच्या घरी कोण काय झालं जेवाले लय मारलं म्हणते बाप्पा त्या पोरीले घराच्या बाहेर ठेवलं म्हणते त्या पोरीले जीवाले लय मारलं म्हणते म्हणून गेले ते जवाई काय करते काय नाही का बाप्पा लय जर रागात दिसला बाप्पा तो जवाई आपलावाला आपले ते जातीन जवाई तर जातो म्हणलं ज्योतीच्या घरी झोपाले एकटीच राहीन का ते आता किती वाजता गेली किती वाजता 4 वाजता गेले आता रात्र मामाच्या घरी थांबते तिकडं का काय तर काय रात्री एवढ्या रात्री कुठून येईन तेवढ्या दुरून तर मी जातो म्हटलं ज्योतीच्या घरी झोपाले नाताले इकडं घेऊन ये आणि ज्योतीले इकडं घेऊन ये इकडं जेवण खावणार आहे ना इकडंच नाही 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 तसं गिसं काही नाही मीच जातो ना तिथं झोपाले शांत आहे कोणी आहे नाही काही नाही जातो तिच्या घरी झोपाले आपले रोशनीला सांगतो स्वयंपाक करायला जास्तचा तिला एकटीसाठी कुठं म्हणून मी इकडंच सांगतो रोशनीले बस मारलं म्हणते का त्या पोरीले हो जीवाले हो काय माहित का बापा फोन आला अशी तर फोन करत नाही ते पोरगी जास्त असन तवास केला असन ना फोन तिनं मारलं असन तेव्हाच तर फोन केला ना त्या पोरीनं जीवानं कसं भल्लन पोच नसाय तो हा टाकलं म्हणाले का केस एक चांगली आणि करू म्हणा त्याचे सरका कसं राहते तर पोरीले माराले आणि मग आता मग इकडं घेऊन येणार आहे का तिले ते जीवाले आता काय सांगा घेऊन येणच ना तिथं कुठं मरायला ठेवणार आहे त्या पोरीले एवढं मारलंय म्हणते तरी बाप्पा येन ना घेऊन आता जवाई काय करते ना काय नाही तर इथूनच तर जवाई तो फडफड 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 करे बापा हा मारतोस म्हणे त्याला झोडतोस म्हणे त्याला असंच करतो त्याला तसंच करतो हे आपला जातीन जवाई नाही का इले काय झालं बाप्पा काऊन रे काय केलं रे तिले तू काऊन लढून राहिला तिले काऊन लढून राहिली ते पोरगी हो रे सुरजा आता काय सांगू तुले तो बंगालवाला आला का नाही त्या बंगालवाल्याजवळून घासणी घेऊन मागून राहिली मध्ये त्याची घासणी घेतली त्याच्यावाला घासण्याचं ती पॉकेट आणि ते काही सोडेच नाही सोडाले आणि तो वाला देव बाई दे मला जायचं आहे देव बाई दे मला जायचं आहे हे त्याचे घासण्याचं ते पॉकेट घेतले हा लंबेच्या लंबे आणि सोडेच नाही देच नाही ते धरून त्याने मी त्याच्या जवळ देऊन दिली हिच्या हातून हिसकून आणि लागली लढाले देत दे म्हणते मला देत दे पोरगी आता घासणी घेऊन मागून राहिली बापाले काय भांडे घासतं काय हो घासणीनं हो वा ए स्माइली पाय हो पाय कशी लढते पाय हाय हा घासणी घेऊन मागून राहिली सारे लोक होते तिथं बसून आणि इले हसत जाई मग लढेल मग आणलं तिले घरी आणाले तिथंच लागली रड आले ते पाय कशी लढून राहिली माझ्याकडे पाय कशी पाहते अम्मा ये बाई इकडे ये ना ये घासणी पाहिजे का बाई तुला घेऊन बरं आपण दुकानात जाऊ तेव्हा घासणी घेऊ ये घे बरं इले घे बरं घे इले हे कुठं गेली रोशनी रोशनीचा टाइम तर हावाला हिंडाचा आहे मग तू गेला त्या पोरीला घेऊन तिकडं रोशनी पळाली तिच्यावाल्या मायच्या इकडं मग 5 वाजले स्वयंपाक पाणी करा लागन काही करा लागन आता घरी नाही आले पाहिजे का तिथं तिला समजत नाही काही नाही पोरीले त्याला इकडे ठेवून आणि चालली गेली एकटीच तिकडे मायच्या घरी गोष्टी सांगाले कामाच्या वेळेस मायच्या घरी जाऊन बसते बाप्पा माई सून कशी आहे ना कशी नाही तर लवकर घरी यायचं नाही का झालं 5-10 मिनिटं बसलं आणि चाललं गावात घर आहे म्हणून काय मायच्याच घरी जाऊन बसायचं तू बी सांगत नाही बायकोले 2 गोष्टी रे घे बरं तू मी जातो तिच्या मायच्या घरी सांगतो तिला इले घे बरं पाहिलेच्या बहीण तर येन ना ते येन ना घरी तिकडं मायच्याच घरी राहीन का येन राहू दे बाबा तुम्हाला नाही माहित तुम्ही घरी नाही राहत ते मला तशीच करते घेऊन येतो आईले पकड बरं तिला घेऊन येतो तिच्या मायले सांगतो मी बाबू जास्त टल करजो नको तुले सवय इकडे वानाच्या दिमाग शांत ठेवून बोलाले चांगले शब्द समजून सांग तिले हो चांगले शब्दातच समजून सांगतो ना काय तिथं भांडण करायला चाललो का मी तो जवाई त्या नवरा कुठं आहे जीवा कुठं आहे तो दाखव मला कुठं गेला कुठं कुलूप लावून चालले गेले ते त्याला असं वाटलं मी कुलूप लावून दिलं ते ये चालली जाईन बाईतून म्हणून ते चालले गेले कुलूप लावून बाईले घेऊन आले इकडं मी त्याच्या बहिणीच्या घरी होती बाई तर तिकडून घेऊन आले मी इकडं आले असून म्हटलं घरी आता तरी राग शांत झाला असून म्हटलं त्याचा तर आलीच नाही घरी कुलूप लावूनच आहे तुला किती वेळा सांगितलं मी ना जेव्हा मागाई समजावलं आता 2 दिवसाच्या पहिले आलो होतं तेव्हा त्या मामा नाही समजावलं मी नाही समजावलं अशी काय हे आहे होते अंगात इथंच राहतो मी नवऱ्यात जवळ राहतो तर धडही नाही तरी राहतं म्हणता त्याच्या हातचा मार खातं निसती लाता खातं चालव म्हणलं तर नाही मी काय करू
म्हणते तिथं येऊन. काय कोणत्या कामाचेच नाही आहे का? मायबाप नाही आहे ते काहीच नाही करू शकत का? एवढं हे आहे का आम्ही काहीच नाही करू शकत? ते आलं त्या पोरीचं निवय नाही आहे ना, पोसू नाही शकत का तुले? जीवा तू आधी कोण नाही चाल म्हणून राहिलं तुला काऊन नाही घेतो तू? कायच्यासाठी मारलं तुला एवढं? कायच्यासाठी मारलं? काय केलं होतं तुला? काय केलं होतं? तो पाय जवळ येऊन राहिला आई. तो माझ रेवाना येऊ दे येऊ दे. आज याला झोडप टोचले काल थोडं. आज झोडपल्याशिवाय राहत नाही. बाबू आपण काही इथं मार का खेळायला आलो नाही. तू काही हे नको करू. काय झालं काय नाही आपण शांतपणे विचारू. आपल्या पोरीची काय गलती आहे काय नाही माहित तर पडत. काय म्हणते त्याचं म्हणणं काय आहे ते तर माहित पडन. का तू चुपचाप राह. मारलं तुम्ही जवाई आम्हाला आता स्पष्ट बोलायचं. मा बहिणीने काय गलती केली होती? काऊन मारलं तिला? एवढं काऊन मारलं घराच्या बाहेर? तुम्ही रात्रभर ठेवलं तिले. लाज वाटते का नाही वाटत तुम्हाला? थोडं माणूसच होईल ना तुम्ही. तिले माझ्या घरी ठेवायचं नाही आहे. तुम्हाला सांगतो घेऊन जा तुमच्या बहिणीले. मला ठेवायचं नाही आहे इथं तिले. तुम्ही घेऊन जा तिथे तुमच्या घरी. मला राहण्याचं नाही आहे. तिथे सोड चिठ्ठी द्या तुम्ही. सोड चिठ्ठी देतो? काय कारण तर असलं पाहिजे सोड चिठ्ठी द्यायला? असं कसं सोड चिठ्ठी देतो रे तू? द्याले लय मारल्यासारखं करून राहिला का? माय पोरीला एवढं मारला तिले वय येतपर्यंत माराले आणि हर वेळेस मारतच राहतं. तरी मग आम्ही म्हणलं जाऊ द्या लहानचं लेकरू आहे. तिले सारं खुडखुडं करून ठेवलं माया पोरीले आणि आता म्हणते सोड चिठ्ठी देतो. असं कसं देतो तू? सोड चिठ्ठी पाहतो ना मी बी. माजऱ्या मागाच्या वेळेस माझ्या बहिणीले 17 वेळा तू माझ्या घराच्या बोताल फिरे. बोताल फिराले ना आता म्हणतो तिला वागवत नाही. काय केलं तिला? सोडायला मला सोडतो सोड लवकर मला. दादा राहू दे ना दादा सोड ना, राहू दे ना दादा. आतापर्यंत जाऊ दे तिच्याच्यानं जीवाच्यानं तुमले मागं पुढे पाळून राहिलो होतो मी. कोणती गलती केली माझ्या बहिणीनं? काऊन मारलं तुला एवढं तिले? काऊन मारलं? थांबे तू लय मागात पडून लक्षात ठेव. तुले जते लय मागात पडून तुला अंगावर हात टाकला ना ते तुले लय मागात पडून लक्षात ठेव. सोड लवकर सोड मला. सोडून दे रे जतीन, सोडून दे. आपण आपल्या पोरीला घेऊन जाऊ. सोडून दे बरं. सोड बरं त्याला, सोड बरं. त्याचा वाईले लायकीचा नाही. तो जवाई म्हणण्याच्या लायकीचा नाही. सोड त्याला. सोडून देणार रे जतीन दादा नको मारू ना रे. काय तू सोडून दे म्हणून राहिली? अजून जीवा रात्रभर तुले बाहेर ठेवलं त्यानं मारलं आणि अजून नवऱ्याचीच कदर आहे तुले? एवढं मारलंय तरी? चल घरी आता. येले टाकतो बरोबर जायलात मी. काय करायचं काय नाही त्या बापाला सांगतो. त्या बापाही येणार होता पण वेळेवर ते वावरानं लय बंद होते म्हणून नाही आला त्या बाप. चल लवकर आता घरीच जाऊ. याला घेऊन. बाबू सोड बरं. चल याची वाली कॉम्प्लेटच देतो आता मी. सागरजी माझी तब्येत लय खराब आहे सागरजी. एक वेळा या ना मला भेटाले सागरजी. तुम्हाला लय दिवस झाले मी पाहिलं नाही. या ना सागरजी मला भेटाले. माझी तब्येत लय खराब आहे सागरजी. जसं काय मला माहितच नाही आहे ना. एवढे दिवस झाले तुझ्यासोबत राहून आहे. तू काय करू शकतो काय नाही करू शकत मला काही समजत नाही का? मध्ये साऱ्याच गोष्टी समजते. इथं राहून असतं तू नाटकं करे. कामासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी. मला काय माहित नाही का? आणि बिमार आहे म्हणून मला सांगू राहिली. आणि तुला वाटते का तू बिमार आहे असं मला माहित पडलं का मी येतो आहे ना? रडली बडली तर मी येतो असं वाटते तुला आहे का नाही? नाही जी सागरजी मी खरंच खोटी नाही बोलून राहिली. खरीच बोलून राहिली. मी खरंच लय बिमार आहे. लय टेन्शन घेऊन राहिली. मला लय टेन्शन येऊन राहिलं सागरजी. मी खोटी नाही बोलून राहिली. त्यावर विश्वास ठेव आहे ना? तू विश्वास ठेवलेला काय का? तुला तर माझा विश्वासघात केला. सर्व माय तुला बरबाद केल्यावर अजून मला समजून नाही राहिलं का तू मला 10 वेळा फोन करतोस काय रे कराले? मी म्हणलं ना मला तुझ्यासोबत राहायचं नाही म्हणून मी नोटीस पाठवला आहे तुले. वकिलाच्या हाताने मी नोटीस पाठवला. तुला सोडचिठ्ठी देत आहो मी आणि मला चुपचाप सोडचिठ्ठी देऊन दे. मला नाटकं पाहिजे नाही. मी तुझ्यासोबत राहत नाही. मला सुखानं जगू दे. मला सोडचिठ्ठी देऊन दे. तू कोणासोबत बोलत आहे कडे हे वाला? सागर का अजून त्या वाल्या घुबडतोंडी सोबत तर नाही बोलत आहे? घुबडचोंडी वाण्याची मायावाल्या पोराचा पिच्चा सोडतच नाही म्हणते का? सोडाले. तुम्हाला असं वाटते मी खोटी बोलत आहे? मी नाही बोलत आहे जी खोटीची. आता माझ्यावर कोणी विश्वास ठेवून नाही राहिलं. नाही बोलून राहिली मी खोटी सागरजी. एकच वेळा यायची मला भेटाले नका देऊची सोडचिठ्ठी. मला नाही घ्यायची सोडचिठ्ठी. काऊनाची करून राहिले सागरजी? तुमच्या पाया पडतो मी. सगळं काही विसरून जा. मी बी विसरून जातो. चांगल्यानं सुरुवात करू आपण सागरजी. तुम्ही जसं म्हणाल तसं मी वागतो. लागे सर्व काही करतो. एक वेळा माफ करा मला परेशान काऊन करून राहिली राणी? सुखानं जगू काऊन नाही देऊन राहिली मध्ये? मी सांगितलं ना तू इथं असतानाच एवढे नाटकं करत होती. आता मला तिथं बोलवासाठी तू मला काय बिमारीची नाटकं करून राहिली आहे ना? म्हणजे तुले मला चांगलं जगूच द्यायचं नाही आहे का? तुले म्हणलं ना मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तुले याच्या पहिले मी समजावून सांगाले. मीनं काही लय सहन केलं तेव्हा. जेव्हा तू प्रेग्नेंट होती ना त्यावेळेसही लय सहन केलं मीनं. आता चान्सच नाही आहे. कोणताच चान्स देत नाही मी तुले. चान्स नाही देत काही नाही देत. आणि तू नाही का मला फोन नको करत जाऊ. मी तुझ्या फोन आला ना दिवस माझ्या चांगला जात नाही.
नुसता नाराजी दिवस राहत जाते मला आणि मग सर्वच वर मी चिडचिड करतो. तुला सांगतो मी, तू मला फोनच करू नको. बरं झालं हाच सांगून राहिला तिले. मला असं वाटलं का जाते का अजून तिच्या चाटीत त्या राणीच्या. बरं झालं सांगते, चांगलं अजून खडसावून सांग म्हणा याले. मी नाटक नाही करत आहे. तुम्ही एक वेळा येऊन तर पहा मी खरंच नाटक करत आहे का नाही करत आहे. तुम्ही नाही करत आहे नाटकची. सागरची खरंच नाही करत आहे मी नाटकची. खोटी नाही बोलून राहिली मी, खरी बोलून राहिली जी. सागरची माझी तब्येत लय खराब आहे. मला तुमची लय आठवण येऊन राहिली सागरची. नका अशी करूची. लय पस्तावून राहिली जी मी, लय पस्तावून राहिली. तू नाही राहिली राणे, पस्तावून मी राहिलो. माय म्हणते ना ते काही खोटी नाही म्हणत. माय जे म्हणते ना ते खरीच म्हणते ना. फक्त मी प्रोफेसर आहे, माया पैशावर पाहून लग्न केलं तुनं. तू ना मायावर प्रेम नाही केलं. तू फक्त का नाही माया पैशावर पाहून प्रेम केलं तुनं. त्याच्यासाठीच अगर मायावर प्रेम असतं तू राणे तर अशी वागली नसती माझ्यासोबत. सर्व काही माया ऍक्सेप्ट केलं असतं. माझ्या घरच्या लोकायले, माझ्या बहिणीले, मले, माय लेकराले, सर्व माया मनानं. मी नाही वागलो का त्या मतानं. तुनं जसं म्हटलं तसं करत गेलो. पण तुनं काय केलं? तुनं काहीच नाही केलं माझ्या मतानं. तुला होती माय कदर थोडीशी तरी. ठेवलं माय लेकराचं तुनं हे केलं का? काळजी ठेवली का तुनं? जबरदस्ती केल्या ना कोणाच्या मनात का नाही प्रेम निर्माण नसते होत. आता तू नाही का माय किती काही पाया लागशील आणि किती काही करशील तरी पण का नाही मी तुला आणतही नाही आणि त्यासोबत राहतही नाही. तुला सांगतो मी, तू माझ्या पिक्चर सोडून दे. मला का नाही फोन करणं सोडून दे. मी तुला नोटीस पाठवला, सरळ मला सोडचिठ्ठी देऊन दे. मी तुम्हाला जोडचिठ्ठी नाही देत सागरची. मला नाही द्यायची जोडचिठ्ठी. काही झालं तरी चालन, पण जोडचिठ्ठी नाही देत मी. नको देऊ ना, सोडचिठ्ठी नाही द्यायची तुले. नको देऊ. कोर्टात पाहू ना आता काय होते काय नाही. तर तुला तर मी नाम देत नाही, आता जवळ घेऊ देत नाही माझ्या. असं हेच तर पाहिजे होतं मला. बरं झालं मला बोलायची जरूरत नाही पडली. हेच पाहिजे होतं. जाऊ दे, ह्या पोट्ट्याचं खरंच मन नाही आहे काहीच. बरं झालं यानं नोटीस पाठवला. मला सांगितलंही नाही यानं तर नोटीस पाठवला. तर सागरनं नोटीस पाठवला राणीले, सांगितलंही नाही. नका करू ना जी सागरची, नका करू ना असं. मी काय करू आता, काय करू जी मी. लय पस्तावून राहिली मी सागरची. तुम्हाला माहीत आहे जी माई दुसरं व्हायची मी सगळी बरबाद झालेली आहे पहिले. तुम्ही समजून घेण्याची सागरजी, तुम्ही समजून घे ना. मी तेच राणी होय ना जिच्यावर तुम्ही प्रेम करत होते. आता एखाद्या मना तुम्ही असे गाऊन वागून राहिले. माझी गलती झाली, मी मान्य करतो. आता एवढी मोठी मला शिक्षा देता का तुम्ही सागरजी? ठेव तू राणे, डोकं दुखून राहिलं मायाला. फोन ठेव तू. फोन नको करत जाऊ तू. आता मला फक्त कोर्टात भेट तू. मला फोन नको करून त्या फोन उचलणार नाही मी याच्यानंतर. जुने खोटं बोलणं चालूच आहे तिचं. बिमार हाव म्हणते मी, हे हाव म्हणते. म्हणजे मी गेलो पाहिजे याच्यासाठी ते माझ्यासोबत खोटी बोलून राहील. नाही, मी पहिले असा होतो नाही. एवढा प्रेमळ होतो म्हणूनच हिच्यावर प्रेम केलं मी. हिनं मला असं बनवून ठेवलं का आता मला कोणाची कदर नाही येत. कोणाची कदर आली. हिनं माझ्या राग पाहिलाच नाही अजून राणीनं. एकदाचा मी कोणाले हे लावलं ना, मन लावलं ना तर शेवटपर्यंत निभवतो. आणि एकदाचा कोणाचा राग केला ना तर शेवटपर्यंत राग करत राहतो. हिनं मायवाला सर्व बरबाद केलं ना. आता पाय म्हणा हिले सोडचिठ्ठी दिल्याशिवाय राहतो का मी? हिले काय वाटून राहिलं राणीले? म्हणजे लढणं भांडणं, मी बिमार आहो असं आहो तसं आहो केलं का सागर पिघलून जाते. सागर काय चीज आहे हिले माहित नाही अजूनही. शांत डोक्यानं घेतलं, लय चांगल्या डोक्यानं घेतलं हिच्यासोबत. झालं बाप्पा नोटीस पाठवला यानं तर बरं झालं. मला म्हणायची जरूरत नाही पडली. बरं झालं बाप्पा. ताई, छाया ताई, काय करून राहिल्या? काय नाही, व्हिडिओ पाहून राहिली होती. ते सोनू बनसोडचे पारिवारिक चांगले व्हिडिओ आहे, घरगुती व्हिडिओ राहते, पाहून राहिली होती म्हटलं. काऊन काय म्हणता? काही नाही जी ताई, 2 दिवस झाले तुम्ही बोलून नाही राहिल्या माझ्यासोबत बरोबर. माय काही चुकी झाली का? मी काही केलं का जी ताई? काय केलं मी? काऊन अशा वागून राहिल्या माझ्यासोबत, बोलून नाही राहिल्या? पहिले बसत होत्या माझ्यासोबत कामं झाल्यावर, आता कामं झाले का लगेच रूममध्ये चालल्या जाता, बोलत नाही. मी आवाज देतो 10 वेळा ताई ताई, तर तुम्ही आवाज बी देत नाही, चुपचाप येता आपले कामं करता. काय झालं? मी काय केलं? कोणती गलती केली मी ताई? नाही, काय झालं? काय नाही झालं, काही नाही. मी असे व्हिडिओ पाहत होती ते सोनू बनसोडचे, चांगले व्हिडिओ राहते तर पाहून राहिली. आणि त्यासोबत बोलून नाही राहिली कोण म्हणते? काय करतं जास्त बोलू नाही बी एकदम. आपलं आता तब्येत थोडीशी हे वाटू राहिली होती का नाही, आता कामल्या कामीच राहतो मी. आता त्या पोट्ट्याला शिकवा लागते मला. रुद्रले आलं का त्याला लवकर सुट्ट्या होऊन राहिल्या ना, आता नाताळच्या सुट्ट्या लागन आता त्याला बी. तर त्याच्यामुळे मी हे नाही, तू एवढं वाईट वाटून नको घेऊ.
श्वेता चल मी थोडासा आराम करतो. महिना हातपाय दुखून राहिले, अंग पाय काऊन तर ठणठण करून राहिलो. आणि तुला बसायचं असेल तर बस, मी चालली रूममध्ये. मला का नाही थोडासा आराम करतो. नवऱ्याला 2 गोष्टी सांगत नाही समजून सांगाले. आपलं आपलं बरोबर पाहिजे आणि एकत्र राहून काय फायदा फाले. नाही काहीतरी झालं होई यायचं वालं. या मुलं नाराज आहे. आता बी उठूनच चालल्या गेल्या. मी बोलत होती तर लगेच उठल्या आणि चालल्या गेल्या. काही नाही करत. नाही या नाराज आहे. काऊन आहे समजून नाही राहिलं. तो काऊन त्या पोरीसोबत बोलून नाही राहिली? आता पाहिलं मी लगेच उठून चालली आली तिथून. काय झालं? काही म्हणलं का त्या पोरीन तुले? तिनं काहीच नाही म्हणलं. तिनं काय म्हणलं? सारे आपमतलबी आहे जी, आपमतलबी राहिले रुद्रचे बाबा. मग एकत्र राहून काही फायदा आहे का? बायकोले बरोबर साडी आणली श्याम भाऊजीनं आणि वहिनीसाठी एखादी साडी नाही आणली हलकी पतली तरी. मग हाय का नाही आपमतलबी? एका घरात राहूनही काही फायदा आहे का? वेगळं असतं तर काही म्हटलं नसतं, काही वाटलंही नसतं. पण एकत्र आहे तर कम से कम एखादी साडी बायकोसाठी आणली तर वहिनीसाठी नेऊ दे बा. नाही एकही नाही आणली. बायकोसाठी बरोबर आणली तिनं, दाखवली म्हणे साडी, चांगली साडी आणली. आता म्हणून म्हणलं काय फायदा आहे का एकत्र राहू नाही बी, एवढं करू नाही बी. किती केलं मी ना लग्न व्हायच्या पहिले, डब्बा पाणी हे ते आताही करतो कराले. त्याले आपलं पोरासारखंच वागवलं मी ना श्याम भाऊजीले. पण त्यानं काही हे केलं का मायवालं? मी काही एका साडीवर नाही आहे म्हणा, पण सांगतो भेदभाव किती करते वहिनीत ना बायकोत, किती करते. चला बा वेगळं असतं तर गोष्ट वेगळी असती. म्हणा एकत्र राहू ना, एकत्र राहिले. नाही जास्त महागाची तर हलकी पतलीच घेऊन या लागत होतं, तेवढंच बरं वाटलं असतं मले. अरे वाच्या बहीण तर काय व तू बी छाये एवढुल्या गोष्टीचं वाईट वाटून घेतो. त्या पोट्याला नाही समजत एवढं. आणली असं लाडा कौतिकानं बायकोसाठी. काय तू बी बापा बायको समजते त्याले आणि वहिनी नाही समजत का? मग वहिनी समजाले. मीना मोठी आहे म्हणून किती समजदारपणा घ्या. सर्व गोष्टीत मीच समजदारपणा घेतो. आता श्वेता नुसती माझ्यासोबत बोलत राहते, कामं सोडून देते. पण मी असं म्हणत नाही त्याले माझ्या हातात आले जेवढे कामं तेवढे करूनच घेतो. तिच्या भरशावर पाहतही नाही मी लागेल. जाऊ द्या बा आपल्या बहिणीसारखी आहे लहान. त्याईनं पाहिलं का मला वहिनी ते वहिनीच समजते. कधी त्याईनं श्यामजीनं आता पहा बरं बायकोसाठी बरोबर साडी आणली, माझ्यासाठी आणली नाही. साडी पाहिजे नसेल तर मी घेऊन देतो, त्यात काय साडीचं एवढं. हो जी तुम्ही तर घेऊनच देणार मला साड्या. त्या धिंगाय त्या पोराचं ड्रेस सांगितला त्या भाड्यानं, त्याले पैसे द्या. लेकराले शाळेतच टाकल्यावर होते का फीस देणार आहे ते थोडी. त्याचे आता किती याले पैसे ना त्याले पैसे लागते. इथं मी साड्याच घेत राहू का? एवढं तर समजते तुले. मग थोडीशी समजदारपणा घ्यायचं. तसं नाही पण एखादी साडी माझ्यासाठी आणली असती तर काय बिघडलं असतं का? उद्या बरं तुम्ही नाही का आमच्या मंदात नका पडू जावाच्या. तुम्ही ना तुमचे काम करा, बायाच्या मंदात काही पडू नका तुम्ही. बहीण मा बिनतन जाऊ दे. तुला काय करायचं का? थोडसा चाय माय बनव बरं, थोडसा आण बरं चाय बनवून मला. जाय तुम्हाला ना चाय ढोकसाले पाहिजे दिवसाईभर घरी असले का. बनव एका घंट्यान चाय बनव ना, एका घंट्यान चाय.